खाली दोन्ही बाजूचे पियर आणि मधलं आदर पियर खाली अजून तरी सारखं झालं इतकं काही असं हे नाही बरं का. जड वाहनाला बंद करा, जड वाहनाला बंद करा, बाकीच्या लोकांना ते उद्या जाऊ द्या. हो 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 ते आज बोर्ड लावून टाका की जड वाहनाला बंद आहे, बाकी लहान वाहनं आणि पायी जायला अडचण नाही. हो 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 ते आजच्याच करा तेवढा. ओके ओके ठीक आहे. क्रीडा संकुल आणि तिनेवाडीकडे जाणारा चासकामान कॅनॉलच्या डाव्या कॅनलचा जो एक पूल आहे, त्या पुलाचा काही भाग खचला म्हणून प्रशासनानं रस्ता बंद केला आहे काल 4 वाजता. भाग खचलेला नाही आहे, त्याच्या काही तोडी निघालेल्या आहेत. तोडी निघाल्या म्हणजे सगळा रस्ता खचला असं नाही आहे. मी जाधव नावाच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरशी आत्ता बोललो आहे. त्यांना पायी आणि हलक्या वाहनाची वाहतूक चालू करायला सांगितली. जड वाहनाची वाहतूक जो नवीन रस्ता झाला त्या रोडने होईल आणि तिनेवाडीकरांचा जो प्रश्न येण्याचा तो त्या ठिकाणी संपेल. अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत. भविष्यात तो नवीन पण झाला पाहिजे. हां, तर भविष्यामध्ये त्याचा विचार करून आपल्याकडे आता मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झालेला आहे. नवीन प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. जर त्या पुलाचं स्ट्रक्चर ऑडिट करून जर तो पूल निकामी झाला असेल तर त्या ठिकाणी नवीन पूल बांधला जाईल आणि तशा प्रकारच्या सूचना त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना दिल्या जातील. त्या रस्त्याचं बऱ्याच ठिकाणी उखडले, विशेष करून उतारावर पण उखडलेलं आहे. बऱ्याच जणांनी करतो म्हणून सांगितलं, तुम्ही पण त्याचं काहीतरी भूमिपूजन केलं होतं, ते बऱ्याच दिवस रखडलेलं आहे. आता अलीकडचा जो भाग येतो नगरपालिकेच्या हद्दीमध्ये नगरपालिकेच्या सीओशी बोलून तर अशा काही प्रकारची दुरुस्ती असतील तर तातडीने करून घ्यायचं आहे. सौर दिवे बसवलेत, पथदिवे, आणि ते फक्त कॅनॉलच्या खालच्या बाजूला आहेत. क्रीडा संकुलपर्यंत नाही तर तिनेवाडीपर्यंत बसवण्याची थोडी व्यवस्था झाली तर ग्रामस्थांचं म्हणणं आहे. विशेष असं आहे की हा जो निधी हा नगरपालिकेचा निधी होता, त्यामुळे नगरपालिकेच्या हद्दीपर्यंतच करता येतं. आता उर्वरित भागाकरता आम्ही जिल्हा नियोजनमधून त्याला पैसे उपलब्ध करून देऊ. उरलेल्या रस्त्याचं कॉन्क्रीटीकरण आणि पथदिवे बसवण्याचं काम निश्चितपणाने त्या ठिकाणी करून कुठल्या प्रकारची अडचणी येणार नाही. साधारणपणे पूल आणि रस्त्याचं काम आणि दिव्यांचं काम कधी होईल, किती दिवस आता ऑगस्टमध्ये जिल्हा नियोजनच्या ऑर्डर सोडल्या जातील, निधी उपलब्ध होईल ऑगस्टमध्ये. त्यावेळेला ते काम केलं जाईल आणि त्याचं स्ट्रक्चर ऑडिट करून जर तो वाहतूक योग्य नसेल तर तशा प्रकारची व्यवस्था त्या ठिकाणी केली. मुळात स्ट्रक्चर ऑडिट न करता कुठल्या तरी बातमीच्या आधारावरती अधिकाऱ्यांनी ते थेट बंद केलेलं आहे, ते कितपत योग्य आहे? आता असं आहे, बातमी आल्यानंतर त्याची दखल घेणं काम हे प्रशासनाचं 5-6 वर्षापासून बातम्या येतात, आत्ताच दखल काय? 5-6 वर्षापासून येतात. आता त्यांना तातडीने सांगितलं त्याचं स्ट्रक्चर ऑडिट करा. काल ते पाहून गेले आणि त्यांनाही वाटलं की बा इतकं फार गंभीर बाब नाही आहे, किरकोळ दुरुस्ती आहे, ती केली जाईल. आता त्यांना पाणी सोडलेलं आहे, तर पाणी कमी झालं की त्याबाबतीत निर्णय घेतला आहे. पाणी कालव्याला परवा सोडले, काल ऑडिट करूच शकत नाही कारण पाण्यात खाली खराब झालेले आहे रस्ता. काल ते पाहून गेले, काल त्यांनी पाहिलेलं आहे, ते चुकीचं ऑडिट सांगतात. केलेलं नाही, पाहून गेलेत. त्यामुळे त्यांना वैयक्तिक सकृत दर्शने वाटत नाही की एवढा मोठा धोका आहे. ठीक आहे, माझ्या नागरिकांना ते रस्ता चालू आहे. नागरिकांना येण्या जाण्याकरता रस्ता खुला केला आहे. धन्यवाद. या ठिकाणी आपण अण्णांच्या भेटीसाठी सर्व ग्रामस्थ, ग्रामपंचायत पदाधिकारी सर्वच जण आपली अडचण घेऊन अण्णांशी चर्चा करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. आणि आताच अण्णांनी सांगितल्याप्रमाणे आपण ज्या समस्या अण्णांना सांगितल्या आहेत, मोठो कॅनलचा रस्ता बंद केलेला असो किंवा आता जे सौर पथदिवे बसवलेले आहेत, ग्रामस्थांची मागणी आहे की ते क्रीडा संकुलपर्यंत किंवा नगर परिषदेच्या हद्दीत पुरतं मर्यादित न राहता तिनेवाडीपर्यंत आले तर सगळ्यांची उत्तम सोय होईल. आणि अण्णांनी त्याचंही करून देतो असा शब्द दिलेला आहे. त्याचप्रमाणे 1-2 वर्षापूर्वी अण्णांनी तिनेवाडी ते कॅनल ह्या रस्त्याचं भूमिपूजन केलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे शब्द दिल्याप्रमाणे अण्णा आत्ताच म्हटले की ऑगस्टमध्ये जिल्हा नियोजनमध्ये बैठक झाल्यानंतर त्यामध्ये तुमच्या रस्त्याचं नक्कीच काँक्रिटीकरणाचा प्रस्ताव आम्ही मंजूर करून तो रस्ता करून देण्याचा शब्दही अण्णांनी दिलेला आहे. याप्रमाणे अनेक अडचणींसाठी आपण अण्णांकडे येत असतो आणि अण्णा ते प्रामुख्याने प्राधान्य देऊन आपल्या अडचणी सोडवत असतात. यासाठी सर्वच तिनेवाडी ग्रामस्थांच्या वतीने अण्णांचे खूप आभार व्यक्त. 15 दिवसापूर्वी अण्णांकडे आम्ही 3 प्रस्ताव दिले. एक आपल्या रामदास शेठ स्वामिनी हॉटेलच्या घरापासून तर जानुबाई मंदिरापर्यंत त्या रोडचं काम दिलेलं आहे. त्याच्यानंतर आपला जो पानंद रोड आहे, जो कॅनलपासून तर जानुबाई मंदिरापर्यंत आहे, त्याचा एक प्रस्ताव दिला आहे. आणि एक आपल्या क्रीडा संकुलपासून तर बाळासाहेब सांडबोर यांच्या घरापर्यंत जो काँक्रिटीकरण राहिलेला आहे त्याचा एक प्रस्ताव अण्णांना दिलेला आहे. आणि अण्णांनी तो त्याच वेळेस आम्हाला सांगितलं की बाबा तुमचं काम आहे 100% मी करून देईल.